व्हिडिओच्या सुरुवातीला उत्तर भारतातनं एक महत्त्वाची बातमी आहे। काश्मीर खोऱ्यामधील अधिकांश भागामध्ये हिमवृष्टी झाल्यामुळे शनिवारी जनजीवन विस्कळीत झालं। अनेक भागामध्ये हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सुद्धा सेवा ही ठप्प झालेली आहे, तर जम्मू श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला। श्रीनगर, सोनमर्ग, अनंतनागमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे। जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत। पीर पंजाल बोगदा ते श्रीनगर शहरादरम्यान रस्त्यावर शेकडो वाहनं अडकून पडली आहेत। जोरदार हिमवृष्टी आणि शून्याखाली गेलेल्या तापमानामुळे राष्ट्रीय महामार्गावर बर्फाची दाट चादर पसरली आहे। रस्त्यावर अडकलेली वाहनं बाहेर काढण्यासाठी स्थानिक अधिकारी जोरदार प्रयत्न करतायत। बर्फवृष्टीमुळे अनेक तास वाहनं सतत अडकून पडल्याचं चित्र आहे। दुसरीकडे श्रीनगर शहरातील काही भाग वगळता वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आलाय। मुसळधार बर्फवृष्टीमुळे विजेचे खांब उन्मळून पडलेले आहेत, मात्र या बर्फवृष्टीमुळे स्थानिक लोक चांगलेच आनंदी आहेत। आज हम खजियार की तरफ घूमने निकले थे, लेकिन रास्ते में थोड़ी बर्फ़बारी जो है ज़्यादा होने शुरू हो गई, तो इसी कारण बहुत सारे लोग जो हैं बर्फ़ को देखने के लिए दौड़े हैं, क्योंकि ये इस साल की पहली बर्फ़बारी जो है चंबा में हो रही है। खजियार में लगभग शायद इससे ज़्यादा बर्फ़बारी देखने को मिलेगी। काफ़ी दिनों के बाद बर्फ़ देखी, काफ़ी 2-3 साल के बाद बर्फ़ पड़ी चंबा में। तो हम चंबा बाजार दुकान करते हैं, चंबा में दुकान बंद करके बर्फ़ का आनंद लेने के लिए आए हुए हैं। चंबा में काफ़ी बर्फ़बारी हो रही है, तो टूरिस्ट पर्यटक काफ़ी आ रहा है, तो उसी को ध्यान में रखते हुए हम लोग आज बाहर निकले हैं। थोड़ा देखेंगे किसी को कोई दिक्कत ना हो, और अगर कोई जैसे हमारे होटल्स वगैरह में क्या बुकिंग है वो सब फीडबैक तो अच्छा है और बुकिंग चल रही है। हमको सिर्फ ये देखना है कि रास्ते वगैरह सारे बने रहें और ताकि टूरिस्ट को कोई दिक्कत ना आए। गेल्या 2 दिवसांपासून केदारनाथसह उंच शिखरांवर बर्फवृष्टी होतीये। त्याचवेळी सखल भागामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यामध्ये थंडीची लाट वाढलेली आहे। पर्यटन स्थळांवर चांगली बर्फवृष्टी होत असल्यामुळे पर्यटक सुद्धा बर्फाचा आनंद लुटण्यासाठी डोंगरावर जात आहेत। दुगलविट्टा चोपटा इथे गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे बर्फातून जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत। गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी सुद्धा कायम होता। दुसऱ्या दिवशीही केदारनाथ धाम, तुंगनाथ, मधमेश्वर, दुगलविट्टा, चोपटा, देवरियाताल, कार्तिक स्वामीसह अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। केदारनाथमध्ये 3 फुटांपेक्षा जास्त बर्फ साचल्यामुळे इथलं तापमान सुद्धा चांगलंच घसरलंय। केदारनाथ धाममध्ये सुरू असलेल्या पुनर्बांधणीच्या कामावर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय।